हाय फ्रेंड, आपण या दोन्ही आकृत्यांच्या द्वारे पृथ्वीवरील हवादाब पट्टे व तापमान पट्टे हे आपण या दोन्ही आकृत्यांद्वारे दाखवू शकतो। पृथ्वीवर जे वृत्त आहेत, पृथ्वीवर जे 3 वृत्त गेलेले आहे, मकर वृत्त, विषुववृत्त आणि कर्कवृत्त, याच्या जवळपास हवेचा दाब पट्टा कसा तयार होतो आणि ग्रहवारे कसे तयार होतात हे आपणास या आकृत्यांवरून कळतं। तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे। जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो। जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते। जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो। तापमान पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांचा परस्पराशी संबंध असतो, परंतु तापमान पट्ट्याचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो, तर हवेच्या दाबाचे पट्टे हे कमी रुंदीचे असतात। त्यामुळे आपण या तापमानात असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावर होतो। त्यामुळे पृथ्वीवरील विषुववृत्तावर पासून दोन्ही ध्रुवाच्या दरम्यान क्षितिज समांतर दिशेत हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात। या आकृत्यांवरून आपणास असा अभ्यासता येतो।